रामकृष्ण हरे. सुविचार, चांगले विचार शास्त्रकाराने, समाजसुधारकांनी, विद्वान लोकांनी थोड्या शब्दामध्ये जे विचार बांधलेले आहेत वाङ्मयामध्ये त्याला सुविचार असं म्हणतात. चांगले विचार, चांगल्या विचाराची फार गरज आहे. एक सुविचारसुद्धा आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो. एक विचारसुद्धा सगळं जीवन आपलं बदलून टाकू शकतो. असे जे महत्त्वाचे विचार असतात ना, त्याला सुविचार असं म्हणतात. न सर्वं सर्व जानाति, सगळं सगळ्यांना कळत नाही. तेव्हा सगळ्यात जास्त जी लोकांची संख्या आहे, भरणा आहे, तो आहे अज्ञानी. समाजामध्ये अज्ञानी लोक जास्त आहेत. म्हणजे ज्याला आपण चतुर्थ वर्ग म्हणतो, अशा प्रकारचे सामान्य लोक जास्त आहेत. आपण धरूया हिशोबासाठी की 80% समाज हा कच्चा आहे. मग त्यांचं कामापुरतं त्यांना ज्ञान आहे, पण त्यांना समग्र ज्ञान नाही आहे. म्हणजे कोणाला एखादं कलेचं ज्ञान असेल, तो त्याच्या कलेचं बिल्डिंग व्यवसायामध्ये असेल, कुठल्या वेगवेगळ्या प्रकारात असेल, पण त्याला इतर विषयाचं ज्ञान नाही. मग तो आपलं काम करतो आणि बायको मुलं वगैरे एवढ्या, त्याचं विश्व फार लहान असतं त्या सामान्य माणसाचं. तर तसे लोक जास्त आहेत. 80% लोक कच्चे आहेत. 10% लोक सच्चे आहेत, खरे वागणारे, प्रामाणिकपणे चालणारे. मग ते साधू संत असतील, सज्जन असतील. समाजामध्ये असे खूप लोक आहेत. गळ्यात माळ नसेल पण माळ करायला लाजवतील अशा प्रकारचे आचार विचार त्यांचे असतात. तेव्हा त्यांना आपण सज्जन म्हणतो. साधू संत तर त्यांचा विचारच त्यांनी ते जीवन वाहून घेतलेलं असतं. तेव्हा ते सच्चे लोक, पण ते कमी लोक आहेत. त्यांची संख्या कमी आहे सच्च्यांची. 10% धरूया आपण आपल्या विचारासाठी. आणि लुच्चे लोक आहेत ते पण 10%च आहेत. लुच्चेगिरी करणारे लोक फार समाजात कमी आहेत. पण एखादी गोष्ट घडली ना, ती हायलाईट होते. मग आपलं असं वाटतं की काय नाही समाजात खरं राहिलं. आता सगळे लबाड लोक निघाले, सगळे चोरटे निघाले, सगळे अमुक निघाले. असं होत नाही. अजून तुरुंग फुल भरलेले नाही आहेत. सगळे कोंडले धरून तरी पण अजून तुरुंग, काय घटना घडली की तुरुंगात जागा आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की सगळे जरी मोजले, समजा आपले 100 आणि 140 कोटी लोकसंख्या आहे. त्यात 10% आपण आता हिशोबासाठी धरलेले आहेत. आपण सर्वे केलेला नाही, अंदाजे आपण विचार मांडतो आहोत. तर हे लुच्चे लोक किती असतील? म्हणजे 10 कोटी. 10 कोटी आहेत का? अंदाजे बघा. असू शकतात सुरटे बोरटे चोर, ससाराई चोर, अति उच्च लेवलचे गुन्हेगार, असे सगळे जरी धरले तरी लुच्चे लोकही फार कमी आहेत. धूर्त असतात, चोर असतात, लबाड असतात. यांची संख्या पण समाजात फार कमी आहे. तेव्हा हे लुच्चे आणि सच्चे यांना सभासद कुठून मिळतात? तर ते कच्च्यामधून मिळतात. हे कच्चे लोक कसे असतात? त्यांना थोडं आमिष दाखवलं, काही केलं की कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, कुठेही बदलू शकतात. तर ह्या दोघांना त्याच्यातून सभासद मिळतात. सच्चे लोक असतील तर त्या कच्च्या लोकातून त्यांना माळकरी, त्यांचे अनुयायी, त्यांना मार्गाला लावणं, ते त्यांच्यातून सभासद करून घेतात. आणि लुच्चे लोकसुद्धा त्याच्यातूनच लुच्चेगिरी करण्यासाठी हेरतात आणि त्यांना ते गंडवीत असतात. तेव्हा सच्चे लोक आपले सभासद करण्यासाठी हे 2 लोक, सच्चे आणि लुच्चे, हे 2 लोक त्या कच्च्या लोकातून सभासद करत असतात. तेव्हा लुच्च्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, वेगळं राहिलं पाहिजे आणि सच्च्याची संगत केली पाहिजे. हा या विचाराचा भावार्थ आहे. हा विचार इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.